शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। मत चोरी विरोधामध्ये सत्याचा मोर्चा, मतदारसंघामध्ये दुरुस्त करा नंतरच निवडणुकी घ्या, नेत्यांचं मत। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, ढगाळ वातावरण आणि शेतातील सोयाबीन ओले झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। मत चोरी विरोधामध्ये महाविकास आघाडीचा विराट मोर्चा काढण्यात आला। निवडणुका आयोगाविरोधामध्ये लढण्याची विरोधक रस्त्यावर उतरले। वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत, खासदार राजू शेट्टी यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। 2 ते 3 हेक्टरच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 120 कोटी रुपयांची मदत मंजूर, 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला याचा लाभ। कर्जमाफी पैसे खात्यावर जमा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा। नाशिक येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने आम्हाला 6 महिन्याची वेळ मागितला आहे, त्यासाठी वेळ आम्ही त्यांना दिलेला आहे, पण आमचे आंदोलन थांबणार नाही। शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिला। बनावट नोटांची बनवेगिरी थांबणार तरी कधी? घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांचे धाबे दणावले, वेळीच कारवाईचा नोटा तस्करीचा पर्दाफाश। विरोधकांच्या मोर्चा विरोधामध्ये भाजप मूक मोर्चा आंदोलन, महाविकास आघाडीचा कट वधळून लावा, रवींद्र चव्हाण यांचं आव्हान। शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापस कवडीमोल भावाने विकत आहे। कर्जमुक्ती द्या, फेर पंचनामे करा, माडेगाव येथील शेतकरी आयलानगर दोंड रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, वाहनाच्या रांगाच रांगा। अतिवृष्टीचा अनुदानाला फटका बसला, ई-केवायसीचा अडसर आला, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागणार शेतकऱ्यांना। आधी मतदार याद्या सुधारा नंतरच निवडणुका घ्या, सत्याचा मोर्चातून महाविकास आघाडीची एकमुखी मागणी। अनुदान खात्यामध्ये जमा पण हातात मिळाली नाही, शेतकऱ्यांचे खाते ऑटो होल्ड करण्यात आले, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, शेतकऱ्यांचे खाते बँकांना होल्ड केले। जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 7,000 शेतकऱ्यांना मदतीची आणखीन 5 कोटी रुपये लागणार, 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये गेल्या ऑगस्टमध्ये पिकांचं नुकसान। सोयाबीन नोंदणी म्हणजे भीक नको पण कुत्र्यावर आवरा, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली, शेतकरी बसले तटकाळत। यावल तालुक्यातील आंजोळे मंडळातील शेतकरी विमा लाभापासून वंचित, शेतकऱ्यांचं 1.25 कोटी रुपयांचं नुकसान, 7 गावांना बसला मोठा फटका। ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, फारोळा येथे बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। फारोळा तालुक्यातील 27 आणि 30 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी तातडीची बैठक घेण्यात येऊन सर्व शेतातील नुकसानीची सरसकट पंचनामे करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केली। अवकाळी पावसामुळे धानाचा कडापा भिजला, पंचनामे केव्हा होणार? शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयावर दिली धडक। ई पीक पाहणी, जिल्ह्यातील खरीपाची 96.15% नोंदणी करण्यात आली, सहाय्यक करणार आता मदत, मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पीएम किसानचे 2,500 शेतकरी निराधार, 1406 केवायसी प्रलंबित, केंद्र शासनाकडून मिळणार 21वा हप्ता, आधार सीडिंग न केल्यास लाभापासून शेतकऱ्यांना लावे लागेल आता वंचित। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे धान पिकांची झाली वातावात, जिल्हा प्रशासन आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली, महसूल पथकाने घेतला बैलगाडींचा आधार, पंचनामे करून नुकसान भरपाईची केली मागणी।
जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडाला तर 43,000 शेतकरी आर्थिक संकटात सापडले. 474 गावे बाधित झाले तर 17,999 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज दिला. अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीसह गळीत हंगामावरही मोठा परिणाम झाला. अतिवृष्टीच्या अनुदानाला केवायसीचा फार्मर आयडीचा बसू लागलाय खोडा. शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान जाहीर करते मग अंमलबजावणी का होत नाही, हाच खरा प्रश्न शेतकऱ्यांचा. सोयाबीन कापूस खरेदीमध्ये लूट सुरू झाली तर शेतकरी संघटनेने दिलं जिल्हा उपनिबंधकांकडे धाव. अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये दिवाळी गेली, शेतकऱ्यांच्या पदरी 1 रुपया सुद्धा नाही. अतिवृष्टीचा फटका बसला. रेणापूर तालुक्यातील 45,778 शेतकऱ्यांचं नुकसान. फार्मर आयडी अभावी 28,331 शेतकऱ्यांचं अनुदान रखडले. पावसामुळे 177 गावातील 87,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आला वेग तर काही खुशी काही गम. आरक्षणामुळे काही उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर, काहींना मात्र केला आनंद व्यक्त. अतिवृष्टी अनुदानाला केवायसीचा अडसर, हजारो शेतकरी अद्याप वंचित. ॲप बंद झाल्यामुळे पोर्टल डाऊन झाली तर यादी अपलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील 480 कोटी रुपयांचं अनुदान वितरण झाले ठप्प. गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीमध्ये नदीकाठावरील शेतातील पिकांसह जमिनीसह खरडून गेली. यामध्ये 6,44,649 शेतकऱ्यांना 5,19,464 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर जमा केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र फार्मर आयडी केवायसीची साईट तांत्रिक अडचणीची बंद असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. दोनदा मुदतवाढ देऊन सुद्धा जिल्ह्यातील केवळ 58% पीक पाहणी. कापूस विक्रीसाठी 2,285 शेतकऱ्यांची नोंदणी. सिल्लोड तालुका डिजिटल स्लॉटद्वारे पद्धतीद्वारे वापर होणार. जुन्नर तालुक्यातील पाऊस ढगाळ हवामानामुळे कांदा द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. दुबार मतदार दिसतात तर बडवा. महाविकास आघाडीच्या मनसेचा महायालगार. मतदार यादीतील गोळाचा निषेधामध्ये काढलेला मोर्चामध्ये ठाकरे बंधूंचं सर्वांना आव्हान. आयोगाचा सर्व्हर कोणाच्या कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे. मत चोरीचे पुरावे दिल्यानंतर आता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. बारामती बाजार समित्यामध्ये सोयाबीन उडीद नोंदणी सुरू झाली तर 30 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 मुदतीस नोंदणी करावीच लागणार. अतिवृष्टीने भात शेती भुईसपाट झाला तर बळीराजाच्या तोंडाचा घास विरवला. हातातोंडाशी आलेला भात पीक चिखलामध्ये. कापणीचा हंगाम उद्ध्वस्त. महसूल कृषी यंत्रणा सुस्त. जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी भोर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील माती शेतीचं नुकसान. डगापटका झालाच तर बच्चू कडू फाशीवर जाईल. कडू यांचा सरकारला इशारा. दगाफटका झालाच तर बच्चू कडू फाशीवर जाईल. कडू यांचा सरकारला थेट इशारा. आम्ही कर्जमाफी बोललोच नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही 5 वर्षाची आश्वासन दिलेले आहे, पण जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवलेलं आहे. कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही. आम्ही सरकार सुस्त बसू देणार नाही असा इशारा प्रहारचे नेते माजी बच्चू कडू आमदार यांनी दिला. कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांच्यासह माजी आमदार वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी नागपूरमध्ये परतले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यामुळे आता समितीला काही अर्थ नाही. सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आहे, हा आंदोलनाचा विजयच आहे.
दगाफटका झालाच तर बच्चू कडू फाशीवर जाईल. आंदोलन संपले नाही. कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर 30 जून 2026 रोजी तारीख यासाठी केली आहे. या वर्षीचा कर्जदार 31 मार्चला थकीत होणार आहेत. तसेच मार्च नंतर कर्ज घेणार सुद्धा या समाविष्टमध्ये करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी 6 महिन्यानंतर होतील असे बच्चू कडू यांनी सांगितले. कर्जमाफीचा अभ्यास समिती वादाच्या भोवऱ्यामध्ये अटकण्याची शक्यता. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व का टाळले? शेतकरी आंदोलन संपताच सरकारकडून कारवाईचा वरवंटा सुरू झाला तर आंदोलनकावर गुन्हे दाखल. भाजप आमदाराकडून बच्चू कडूंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. 21 हप्ता मिळणार की नाही शेतकऱ्यांना असे चेक करून घ्या. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. आता पंतप्रधान नमो किसान 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये शेवटच्या तारखेपर्यंत येऊ शकतो. पुढील आठवड्याभरामध्ये नगरपालिका निवडणुकीची घोषणा. दुसऱ्या टप्प्यामध्ये झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये असणार. पुढील आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. अजित पवार यांची मोठी घोषणा. राज्य सरकारला विविध योजनांसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. यामुळे यावर्षी कर्जमाफी करणे अशक्य असून पुढील आर्थिक वर्षामध्ये कर्जमाफीबाबत योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्ट मत कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता. राज्यातील पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना स्टंटबाजी करणारा नेता नको तर प्रश्न सोडविणारा हवा. शेतकरी नेता म्हणतोय, कडूंना निराशा केली. शेतकरी शेतमजुरांना नेता हवाय. जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व देणारा, केवळ स्टंटना नेतेगिरी करणारा अभिनेता नको. आंदोलनातून पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निराशा झाली. मोठी बातमी आली. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी. देवाभाऊंचा शिष्टमंडळाला शब्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी घोषणा केली आहे. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली जाईल अशी घोषणाचं मुख्यमंत्री केलेली आहे. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. परदेशीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कर्जमाफीचे निकष ठरवले जातील. आचारसंहिता असली तरी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना आता फसवणे बंद करा. कर्जमाफीवरून ठाकरेंना सरकारला सुनावले. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांना मोठं आंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू असे सांगितले जात आहे. बच्चू कडू यांना सरकारच्या या भूमिकेचं स्वागत केले, परंतु विरोधकांनी मात्र सरकार वेळ काढूपणा करत आहे, शेतकऱ्यांना झुलवत ठेवलं जात आहे तर असा आरोप सुद्धा केला जात आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांना सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांना फसवण्याचा खेळ बंद करा असंही ठाकरेंना सरकारला सुनावले. बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलनकारो गुन्हे दाखल करण्यात आले. प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकरी कर्जमाफी करा अशा मागणीसाठी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर सरकारने त्यांच्या चर्चेचं निमंत्रण दिले. त्यानंतर कर्जमाफी संदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक घेण्यात आली. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भामध्ये 30 जून पर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिले. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे सरकारने आता 30 जून पर्यंत कर्जमाफीची निर्णय घेणार असल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे कडू यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आल्याचं दिसत आहे. मात्र बच्चू कडू यांचं आंदोलन संपदा सरकारने शेतकरी नेत्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
रब्बी पेरणी लांबणीवर झाले तर शेतकरी चिंतेत. कापसाच्या वाती झाल्या तर सोयाबीनला फुटलं कर, पावसानं होताचं नव्हतं केले. हमीभाव खरेदी केंद्राच्या शुभारंभामध्ये 15 नोव्हेंबरचा मुहूर्त. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली तर 31 डिसेंबर पर्यंत करता येणार शेतकऱ्यांना पुन्हा नोंदणी. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक 30 ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये येणार. अतिवृष्टीग्रस्तच्या वाढीव मदतीसाठी महत्वपूर्ण दौरा. लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार. खासदार सोनवणेच्या पत्राची दखल घेण्यात आली. सोयाबीन, मूग, उडीद पिकांच्या हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी पणन विभागाची काढला आदेश. फुकट किती वेळा मागणार कर्जमाफीचा? अजित पवारांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते आक्रमक झाले. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयाची तातडीची मदत मंजूर. शासनानं 1,765 कोटी रुपयांना शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील जून आणि सप्टेंबर 2025 या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टर मर्यादेत विशेष मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपयाची मदत मिळणार. शासनाचा 1,765 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना दिलासा. रब्बीसाठी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार. राज्यामध्ये ई पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ दिली तर आता शेतकरी 30 तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी. अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना कागदपत्र जमा करावे, तहसीलदार यांचं शेतकऱ्यांना आव्हान. अंबडीतील सन 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने शासन निर्णय 29 ऑक्टोबर 2025 आणि 20 ऑक्टोबर 2025 अन्वये अनुदान वितरणाची कारवाई सुरू झालेली आहे. या संदर्भामध्ये तहसील कार्यालयामध्ये 22 गावांच्या लाभार्थ्यांची याद्या प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या स्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीसह या याद्या अंतिम करण्यात आलेल्या आहे. सदर याद्यांना उपविभागीय दंड अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे तत्काळ मंजुरी देण्यात आलेली असून यादीतील सर्व लाभार्थ्यांची नावे शासकीय पोर्टलवर अपलोड करण्याचं काम प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. खातेदारांना एकूण 7,600 रुपये नवीन पोर्टल यशस्वीरित्या अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,500 रुपये जमा होण्यास सुरुवात.